नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात माझा चॅनल आमचा महाराष्ट्र. आणि आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. मी आता आहे जुन्नर तालुक्यामध्ये. तर आपण तुम्ही हा माझ्या अवतीभोवती निसर्ग पाहत असाल. खूप सुंदर वातावरण इथून. हे मी आता सध्या आहे मुथाळणे या घाटामध्ये. या घाटाचं नाव आहे मुथाळणे घाट. तर इथून आम्ही आता जाणार आहे फोपसंडी या गावामध्ये, ज्या गावामध्ये आता 2025 साल चालू आहे. आणि 2025 सालामध्ये लोक चक्क गुहेमध्ये राहतात. आजही तिथे गुहेमध्ये लोक राहतात. तर ते तुम्हाला मी गाव दाखवणार. त्या गावाच्या आजूबाजूला निसर्ग आणि जी लोक गुहेमध्ये राहतात त्यांना आपण जाऊन भेटणार आहे. ते कशा पद्धतीने तिथे राहतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे. त्यांचं जीवन कसं चालतं ते त्यांच्याबरोबर बोलणार आहे. तर चला मंडळी, आपण वेळ न दवडता जाऊया आपण. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला या आपण जुन्नरकडून कोपरे मांडवी या गावाकडून फोपसंडी गावाकडे निघालोय. तर रस्त्यामध्ये आपल्याला एक किल्ला लागतो इथे. हा जो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हा धबधबा दिसतोय. आणि हा जो पूर्ण ही पर्वतरांग दिसते, ही हा राजना किल्ला आहे. ह्या राजना किल्ल्याला एक इतिहास आहे मित्रांनो. ह्या इथे एक बोर्ड आहे, तुम्ही पाहू शकता. जे कोंड्या नवले होते, हे कोंड्या नवले हे आदिवासी समाजाचे क्रांतिकारक होते. हे इंग्रजांच्या काळात क्रांतिकारक होते. जे इंग्रजांच्या काळाचे सावकार लोक होते, गरीब शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे. आणि त्यानंतर त्यांच्याकडून एकदम चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून व्याज वगैरे गोळा करायचे. आणि व्याज दिलं नाही तर त्यांची गाया वासरं जनावरं ते ओढून खेचून घेऊन जायचे, त्यांच्या जमिनी हडप करायचे. तर त्या लोकांना कोंड्या नवले जे होते क्रांतिकारक, हे यांची त्यांना धाक होती आणि त्यांच्यावर जरब होती. हे कोंड्या नवले. आणि हे जेव्हा ती सावकार लोक इंग्रजांना तक्रार करायची, इंग्रज लोक पोलीस पाठवायचे, तेव्हा कोंड्या नवले ह्या डोंगरामध्ये, या रांजणा किल्ल्याच्या डोंगरामध्ये लपून बसायचे, ते आणि त्यांचे साथीदार. आणि ही जी दिसती तुम्हाला समोर, ही गुहा आहे. या गुहेत ते लोक कोंड्या नवले आणि त्यांचे साथीदार राहायचे. तर हा रांजणा किल्ला आहे. तर आपण पुढच्या भागात हा रांजणा किल्ला पाहणार आहे. मी तुम्हाला या किल्ल्यावर भेट देऊ आणि किल्ल्याची माहिती मी तुम्हाला सर्व सांगेल. मित्रांनो, तुम्ही हा धबधबा पाहू शकता. पहा, खूप सुंदर असा निसर्ग आहे. इथे एक धबधबा आहे आणि ह्या इकडे दिसतोय का, इथे एक धबधबा आहे. असे इथे खूप सुंदर असे धबधबे आहेत, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, हा जो प्रवाह दिसतो ना तुम्हाला, हे वरती तिकडे धबधबे दिसतात हे. आणि हा जो प्रवाह आहे, पाणी जे वाहते, ही मांडवी नदीचा हा उगम आहे. हे पाहू शकता तुम्ही, इथून मांडवी नदी वाहते. ही पहा, ही इकडे पुढे जाते. ही मांडवी नदी, हे मांडवी नदीचं हे उगम स्थान आहे. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण येते. मित्रांनो, हा एक धबधबा तुम्ही पाहू शकता. आणि हे पहा, इथे पर्यटक पण आले. आणि तुम्ही हे पिवळी फुलं पाहू शकता. पूर्ण पिवळ्या फुलांचा हा जो सुंदर देखावा आहे, कास पठारासारखं इथं दृश्य दिसते. पाहू शकता तुम्ही, ही छोटी छोटी पिवळी फुलाची, ही जवळून दाखवतो तुम्हाला. ही पहा, ही पूर्ण डोंगराच्या पायथ्याला ही पिवळी फुलं पसरलेली. खूप सुंदर दृश्य आहे. बाबा, तुमचं नाव काय? पांडुरंग वळे. पांडुरंग मुळे. वळे. वळे. तुम्ही किती वेळ झाली इथं राहता? आता माझी 50-55 वयी. म्हणजे जन्म आपला इथे. आणि तुमचं घर वगैरे कुठलं आहे? ठीक आहे. ते समोरचं घर? ते समोर ताकद. हा, ते तुमचं घर आहे का? इथं दुसरं अजून पाण्यासारखं काय आहे इथं? कुंजेरगड किल्ले. तिथं ऋषींचं ते गो आहे. तिकडं त्या साईडला आहे का? हा, हिराबाई मंदिर म्हणतात. आणि इथे हे वरला मावलीचं दोन, इथे खाली पाणवते, पाणवते धबधबा, मोठा धबधबा खाली, पण जायला अवघड. उन्हाळ्याला तुम्हाला नेहमी, आता पाण्यात नाही. वरती किल्ल्यावर पाण्यासारखं आहे का काही? वरती हावडे, अजून काही काही पाण्यासारखं बरंच काय तिथं? मंदिर आहे, मोठं मंदिर आहे का? बांधलाय बोलून त्याच्या काळात तिथं बांधकाम काही कसले आहे काही. मित्रांनो, आपण फायनली फोपसंडी या गावच्या ह्या डोंगराकडे आलेलो आहोत. आता आपण गुहेकडे चाललो. तर ही पावलवाट दिसते तुम्हाला, या पावलवाटाने आपण गुहेकडे चाललोय. तर 2025 या काळामध्ये लोक गुहेमध्ये कसे राहतात तर ते आपण पाहणार आहोत.
आणि या फोपसंडी गावचा एक इतिहास आहे मित्रांनो, एक रंजक इतिहास आहे चांगला. इतिहास असा आहे फोपसंडी गावचा की पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. जेव्हा देश आपला इंग्रजांच्या ताब्यात होता त्यावेळेला पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी होता आणि तो इथे संडेला रविवारचा तो इथे फिरायला यायचा. इथे या वातावरणात तो राहायला यायचा. तर त्याच्यामुळे ह्या गावाला पोपचा संडे लोकांनी बोलायला सुरुवात केली. जसं काय पोप संडेला येणार आहे तर पोपचा संडे असं बोलायला सुरुवात केली आणि त्याचा अपभ्रंश तयार होऊन फोपसंडी असं या गावाचं नाव पडलं. तर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर आपण आता या पावलाटेने आपण पुढे जाणार आहे. चला माझ्यासोबत. इथे ह्या प्रकारे ही कुटुंब राहतात. हा त्यांचा संसार होऊ शकतो. हे कोंबड्या वगैरे पाहू शकता तुम्ही. इथे एक छोटीशी खोली या गुहेतच आहे आणि ही अशी लांबलचक गुहा आहे. मी तुम्हाला आतून दाखवणार आहे. आपण त्यांच्याबरोबर बोलूया, गप्पा मारूया. इकडे खाली खूप सुंदर असं वातावरण, रम्य वातावरण आहे. वरती डोंगरावर तुम्हाला दाट धुकं दिसतंय आणि हे खाली ही शेती आहे. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. तर हा जो डोंगराचा कडा आहे या कड्याच्या खालीच या गुहा आहेत. ही पूर्ण गुहा आहे. या तुम्हाला पुढे दाखवतो. तर 2025 चालू आहे. 2025 मध्ये ही काही माणसं आजही गुहेत राहतात. हा जो भाग आहे हा अकोले तालुका, अहिल्यानगर जिल्हा ह्याच्यामध्ये येतो. इथूनच हे बॉर्डर गाव आहे. त्या साईडला जुन्नर तालुका, पुणे जिल्हा आणि इकडे अकोले तालुका, अहिल्यानगर जिल्हा असं येतं. पाहू शकता तुम्ही डोंगराचा कडा आहे आणि या कड्याच्या खालीच गुहा आहे. इथं सौर ऊर्जेचं त्यांनी केलेले. त्या सौर ऊर्जेमुळे त्यांचा एक घरात लाईटचा बल्ब चालतो. अशा पद्धतीने खूप सुंदर असं वातावरण आहे आणि लोक इथे राहतात. चला आता आपण त्यांना भेटूया, त्याच्यासाठी बोलूया. येऊ का मावशी? कोकरू बघ काय भारी. हे बघ हे गेलं. कोण आहे अजून घरात? तुम्ही ठीक आहे? लाईट आहे? लाईट राहत नाही पण आपली सोलरची आहे नाही. मावशी तुम्ही कधीपासून राहता इथं? तुम्ही कुठले दादा? आम्ही जुन्नर मधलेच आहे. तुमचं कोपऱ्यापर्यंत जुन्नर आहे. हा आता इथून पुढे अकोला लागतं ना? हा इथं अकोला तालुका लागतो. हा. हा. तुम्ही इथं पहिल्यापासून इथं राहता काय? हा आमच्या आज सासऱ्यापासून इथं राहतो. आम्ही स्वतः उखारली की. हे ना हा वासर आहे बघ. विकास वासर दाखव. हा वासरा आहेत ना. वासर आहे आणि मोठ्याला काय कुठे खाली चरायला सोडलं काय? जरा गेल्या आता. मग तुमचे जवळ 3-4 पिढी इथं राहतात काय? हा आता हे मुलांची 5वी पिढी चालू झाली. पण तुमचं गावात घर असेल ना का नाही? आहे आहे ना? आहे पण मग बकरी आता ह्या गाय आता त्यांच्या करताना आपली सोय होत नाही ना हा. घरामध्ये. ते वरती यायचं किती अवघड. तुम्हाला बाजाराला आठवड्यातून एका दिवशी जायचं, सगळं घेऊन यायचं. हा गाय मग आता काय करायचं. 15 दिवसांना 3 वारांना जायचा. बनकर फाट्याला काम केला का हा. मग जायचा कोथुळला बाजार. हे चार्जिंग होईना ना. ते मगाशी अशीच आली होते. नाशिकचे होते काय कोथुळचे होते. हा. अकोल्या बसले त्या याची. मग इकडे वाघा बिगाची नाही भीती ना? नाही नाही वाघाची नाही भीती. रानात आहे वाघ इकडे तुमच्याकडे इकडे पण जणू काय आपल्या दारावरून नाही. आता जनावर आहे म्हटलं येत असेल ना? नाही मग ह्या दरवाजा लावून टाकायचा. या दरवाजा त्या गरम होत आहे म्हणून काढून ठेवलाय. हा मग ह्याच्या आतमध्ये इकडे पॅक असत. हा आणि मग कस काय इथून हा. चौकून भीत घालेली दगडाची हा हा. आणि त्या दरवाजा बसून घ्यायचा. पण मग आता मला ही साफसफाई करायला मला वयामानानं थोडा दिसाय कमी पडलाय ना. मग त्या दरवाजा काढून ठेवला का मग मला उजेड पडतोय. मग किती जण इथं राहायला तुम्ही? आम्ही 6 जण आहे आता. 6 जण आहे. हा 2 नातू आहेत. हा. सून मुलगा मालक आणि मी. आता कुटुंब आहे काय तुमचं? हा
बऱ्याच वर्षापासून राहता नाही इथं? आव सांगते ना आमच्या आज सासऱ्यापासून म्हणजे या मुलांची आता 5वी पिढी चालू झाली. पण मग आम्हाला त्या गृहाश्रम करता येतं करमला गेलाय का नाही. आणि तुम्ही आलं खालून मग तिथून पाणी आणि ते उन्हाळ्याची त्याचं डोंगराचं पाणी जिरपत असेल ना खाली? नाही नाही या पाणी नाही जे पती त्या स्वयंपाक बनवतो का नाही फाट्यानं, मग त्या दुकाट जायला तिकडं ठेवलाय इथं ठेवलाय त्या पाठीमागे जागा ठेवली. हा मग ते लईच काळा होताय ना तरी जरा ह्या. तुमचे म्हणजे तुमचं खाजगी काय फॉरेस्ट मध्ये नाही आम्हाला भेटल्या नाही. भेटलेले आहे ना? हा तेच बोला, कारण फॉरेस्ट मधलं म्हणल्यानंतर नाही जमणार राहायला. नाही 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 आम्हाला मग लाईट दिली आधी आता 2 महिन्यात झालं लाईट आली. आता आली का लाईट? हा हा पहिली नव्हती लाईट, पहिली लाईट नव्हती. तिथपर्यंत लाईट आली ना? हा आता लाईट दिली ना आम्हाला म्हणजे त्या याच्याकडून बाळानं पुन्हा केंद्र हाल. आणि तिकडे त्या गावाच्या पुढं तिकडे खिंडीकडे राहतात काही जण. हा पण ती 2 महिना झालं फक्त राहत्यात. आता आले राहायला? नाही म्हणजे 2 महिन्यापूर्वीच राहत्यात. हा नंतर राहत नाही, कायमस्वरूपी राहत नाही. आणि आम्ही काय सुरू तुम्हाला काय चिया बिया नाही काय नाही, काय नाही, चाय नका. आम्ही- पाणी तरी घ्या आमच्याकडे. पाणी द्यायला लागतं, पाणी द्या प्यायला. तुमचं आडनाव काय? गोळे खास कोंगळे. पण आता तुम्ही इकडे बसलेत म्हणजे आपण मुरुंबाना घालून काढलाय, सारून घेतलाय, बुई काढली. हा याडांनी आता एक बकरा आल्या त्या त्याला सारवलाय ते. लाकडं कशात लावली काय? आणि मग त्या गायली इकडे येऊ नये म्हणून. तिकडून गाय जात नाही का? हा तिकडं लाकूड लावायचं. हा किती गाय आहेत तुमच्या? हाय 10-15. सगळं रात्रीची इथं असतात. हा आतमध्ये मग याच्यात एक खत वगैरे काही ते जाते वड्याला तिला खाली फेकून दिला का त्या धुवून जात आहे पुढं साचायला त्या. साठवायला. हा आणि आम्हाला तुमची लोक म्हणायची तो चौथीले मोठा आहे त्यापेक्षा. तुमच्यावर आहे का? नाही नाही नातू नातू त्यांची नातू आहे. पोरं काय करतात? अहो मला एकच मुलगा आहे तो पण शेती कामात करतो. हा. मग इथं खाली गाव, तुमचे? मालक गाय. खाली गावात शाळा आहे का हा 7वी पर्यंत? हा त्यानंतर कुठं कोतुळला? कुठं तरी पाठवायचा. चला हो, तुमच्या घरात आला, तुमच्या हातचा चहा तरी पिऊ म्हणलं. त्या ना बाबा मगाच तुम्हाला म्हणले होते ना. मग शाळेला जाऊ दे, आता थंडी वाजली ना. पण काळाची या प्यायची बारी आली ना. त्याला काय होते काळाच्या? त्याला काय होते. तर मंडळी आपण अकोले तालुका अहिल्यानगर जिल्हा येथील फोपसंडी या गावातील इथे गुहेत काही कुटुंब राहतात, त्यांना भेट दिली. या मावशी, त्यांचं नाव कुसुमताई, सोमनाथ वळे. कुसुमबाई सोमनाथ वळे यांचं नाव आहे. ते यांचे मालक, यांचा मुलगा सुनबाई आता बाहेर गेलेत जनावरांकडे. ते ह्या भेटले, यांनी आम्हाला चहा वगैरे पाजला. खूप चांगला स्वभाव यांचा. तर अशा पद्धतीने आपण इथे आज भेट दिली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट आणि लाईक करून सांगू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.